आणि आता बातमी शिक्षकांच्या राज्यव्यापी संपाची। टीईटी परीक्षेविरोधात आणि त्याच्या सक्तीविरोधात शिक्षकांनी राज्यव्यापी संप सुरू केलाय। मोठ्या संख्येने संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलाय आणि त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षकांची आहे। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे। मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले। सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलाय। त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची मागणी आहे। दरम्यान शिक्षण संचालनालयाने वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर सुद्धा शिक्षक संपावर गेले। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या गेटवर शिक्षकांनी आंदोलन केलं। कोल्हापुरात सर्व शैक्षणिक संघटनांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकत्र मोर्चा काढला। नाशिकमध्ये सुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी मोर्चा काढला। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद तसंच खासगी शाळेतील शिक्षकांकडून आज काम बंद आंदोलन करण्यात आलं। संपामध्ये सहभागी होणाऱ्यांचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा दिल्यामुळे मुंबईत वेगळं चित्र दिसलं। काही ठिकाणी शाळा बंद तर काही ठिकाणी शाळा सुरू होत्या। शिक्षकांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहूया। तर सरसकट सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी। 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा। 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी। शिक्षण सेवक पद रद्द करून सुरुवातीपासूनच शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी। जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट या संदर्भात आरटीई कायद्यामध्ये दुरुस्ती करणार नाही आणि त्या अनुषंगाने स्टेट गव्हर्नमेंटनी सुद्धा भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठल्याही डिपार्टमेंटने या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करू नये। हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला 9 तारखेला या मागणीला घेऊन संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील शिक्षक ही मागणी घेऊन विधान भवनावरती धडकणार आहेत। आज उनकी नौकरियों पर केवल एक कारण से खतरे में है। टीईटी परीक्षा से अचानक और पूर्वलक्षी प्रभाव से अनिवार्य कर देने के कारण अध्यक्ष महोदय, जब ये शिक्षक नियुक्त हुए थे तब टीईटी जैसी कोई शर्त मौजूद नहीं थी। इतने वर्षों के बाद यह कहना कि नौकरी बनाए रखनी है तो टीईटी पास करो, यह सरासर अन्याय है। यह प्रशासनिक गलती का भार शिक्षकों पर थोपना है।